आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नसरापूर अत्याचार आणि हत्ये प्रकरणातील आरोपीची पत्नी आणि मुलगा पहिल्यांदा TV9च्या कॅमेऱ्यासमोर बोलले, तर या नराधमाला लोकांच्या हवाली करून ठेचून मारा। आरोपीच्या पत्नीची मागणी, तर आरोपी माझा बाप असल्याची मला लाज वाटते। आरोपीच्या मुलाची उद्विग्न प्रतिक्रिया। नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेच्या गावातील ग्रामस्थ कांबळे विरोधात आक्रमक। आरोपी भीमराव कांबळेचा निषेध करण्यासाठी काढला कॅन्डल मार्च, तर आरोपीला आमच्या ताब्यात द्या, ग्रामस्थांची मागणी। नवले ब्रिजवरील लोक जाणून बुजून आंदोलन समाप्त करण्यास तयार नव्हते। आंदोलनकर्ते मागे हटण्यास तयार नसल्याने त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला। नवले पुलावरील लाठीचार्ज संदर्भात पुणे पोलिसांकडून स्पष्टीकरण। मोंदो अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर 9व्या गुन्ह्यातील 4 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाचा हा निर्णय। शिर्डी पोलीस घेणार मोंदो खरातचा ताबा, तर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीसह सावकारीचाही गुन्हा दाखल। TCS प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान 24 दिवसांपासून फरार। SIT कडून शोध सुरू, तर निदाला आश्रय देणारे नातेवाईक सुद्धा पोलिसांच्या रडारवर। राज्यात कृषी निविष्ठांमध्ये आता घोटाळा, तर ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचा आरोप। धाराशिवमध्ये 22 कोटींचा घोटाळा, तर राज्यामध्ये याची व्याप्ती मोठी असल्याचाही कैलास पाटील यांचा हा आरोप। तर चौकशी करून कारवाई करण्याचे या ठिकाणी सरनाईकांचेही आश्वासन। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महंत हरिगिरी महाराजांच्या सरकारकडे मागण्या। कुंभनगरीसाठी गौतम ऋषी विद्यापीठ, त्र्यंबकेश्वरची हद्द वाढवून घाटांचा विस्तार करण्याची मागणी। महंतांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक, गिरीश महाजनांचं आश्वासन। नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामध्ये अतिक्रमण हटवण्यास सुरुवात। मंदिर परिसर अतिक्रमणांपासून मुक्त। कुंभमेळ्यासाठी देशभरातून कोट्यवधी भाविक येणार। पुण्यातील नवले पुलावर पुन्हा भीषण अपघात। आंब्याचा कच्चा माल घेऊन जाणाऱ्या पिकअप आणि ट्रकमध्ये धडक, तर दोन्ही गाड्यांमधील एका चालकाचा मृत्यू। महादेव शेंडे असं मृत चालकाचं नाव।